स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली आणि तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आज मी म्हणजे घरूनच काम करणार आहे। आज ऑफिसला गेले नाही, मंगळवार होता, काल पण सोमवारी गेले नाही, आज पण गेले नाही। आज वर्क फ्रॉम होम आणि उद्या बघेल, आता उद्या जाणार आहे। तसं तर मला कंटिन्यू आता वर्क फ्रॉम होमच आहे, कारण नाताळाचे जे ख्रिसमसचं तसं 22 ते 2 डायरेक्ट सुट्टीच आहे आणि त्याच्या आधी पहिले 15 दिवस वर्क फ्रॉम होम आहे। माझं वर्क फ्रॉम होम बाकी होतं, तर मग मी घेऊन टाकलं। म्हटलं चला घरी राहून थोडंफार काम पण करता येईल आणि त्यानंतर मग सुट्टी पण भेटेल, घरी पण जाता येईल। मग आम्ही घरी पण जाणार आहे 4-5 दिवस। बघूया आता कधी म्हणजे कधी डिसाईड होतं घरी जाण्याचं वगैरे काय। आता जस्ट मी आंघोळ केली, आता देवपूजा करून घेते, त्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे। मी मस्त आज बनवणार आहे आलू पराठा, साधं सिंपलच जेवण बनवणार आहे आणि त्यानंतर थोडंफार काम पण आहे, ते काम पण करायचं आहे। आणि चला मग आता पहिले देवपूजा करून घेते, मेन काम ते करते, त्यानंतर भाजी पोळी पण बनवायची ते बनवते आणि बाकीचे काम बघूया मग आता। दिवसभरात एवढं कामं असतं की असं वाटतं कधी एकदा स्वतःला वेळ भेटन। स्वतःसाठी खरंच कधीच कोणत्या मुलीला वेळ भेटत नाही। ती एक म्हणजे तिचं घर सांभाळण्यात किंवा तिचे ऑफिसचे कामं करण्यात किंवा बाकी पण जर सॅटर्डे संडे असेल तर बाकी पण कामे खूप असतात, जे दिवस म्हणजे आठवड्याची पेंडिंग कामं असतात ते पण त्याच 2 दिवसात उरकायचे असतात। त्याच्यामुळे कधीच असं वेळ भेटत नाही आणि मला तर मी जेवढा वेळ भेटेल ना मग तेवढा एन्जॉय करत असते। आणि मग मी आज केस वॉश केले होते, म्हटलं चला थोडा वेळ मस्त उन्हात आपले केस सुकूयात, त्यासोबत मग थोडंफार मस्त व्ह्यू पण एन्जॉय केलं। आणि हे मनी प्लांट मी घरून आणलेलं होतं आणि इतकं हे जाड होतं ना, म्हणजे त्याचं मूळ मला असं वाटलं की अजिबातच हे येणार नाही, पण ते इतकं मस्त आलंय ना त्याला। आता हे नवीन एक फांदी फुटली आहे आणि नवीन एक त्याला पान आलंय आणि हे आम्ही म्हणजे माती तर घरची नव्हती, इथंच एका दुकानात एक दुकान पाडलेलं होतं आणि त्याची अक्षरशः म्हणजे ती एकदम विटांची किंवा वाळूची माती होती। म्हणलं ह्या मातीत तर ते येऊ शकत नाही, माती भेटत पण नव्हती। मग म्हटलं चला ते सुकण्यापेक्षा कोणत्या तरी मातीत आपण लावून देऊया, ते लावलं आम्ही, पण एकदम इतकं मस्त आलंय ना, ते इतकं मस्त मनी प्लांट आलंय। आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता आपण आपल्याला जे जेवण बनवायचं आहे त्याची तयारी करूया। आणि जिभेचे चोचले एवढे वाढले ना आजकाल, तर असं वाटतं हे खावं ते खावं, रोज काहीतरी नवीन बनवून खावं। पण म्हटलं चला आज साधं सोपं आपण मस्त आलू पराठे बनवूया। खूप दिवसापासून मी आलू पराठे खाल्लेले नव्हते आणि मस्त घरचं गावरान तूप पण होतं, गावरान गाईचं तूप आहे, त्याच्यामुळे त्याचा इतका सेंट इतका मस्त आहे ना। मग मस्त आता घी आलू पराठा बनवणार होते, त्याच्यासाठी मस्त 3-4 मी कांदे कट करून घेतले आणि तोपर्यंत कांदे हे ते कट होईपर्यंत देवपूजा पण करून घेतलेली होती। आणि एकदा मी कांदे वगैरे फ्राय करून घेतले, त्यानंतर पहिलेच मी जेव्हा आंघोळीवरतून आले तेव्हाच बटाटे मी उकडून ठेवलेले होते, म्हटलं नको टाईम वाया जायला। मग इथे एका साईडला मी मिरची काढून घेतली मिक्सरमधून, त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि कांदा वगैरे सगळं कट करून मस्त मी बटाट्याची मिरची तयार करून घेतली। आणि त्यानंतर मस्त मी इतके भारी पराठे झाले होते ना, जे गावरान गाईचं तूप आहे ना त्यांनी असं एक वेगळाच सेंट येत होता, इतका मस्त वास येत होता ना त्या पराठ्यांचा। आणि पराठे इतके छान बनलेले होते, कधी कधी म्हणजे असं त्याच भाज्या किंवा तेच म्हणजे मार्केटमध्ये पण नवीन काही नाहीये। मग रोज मेथीचीच भाजी, शेपूची भाजी किंवा मटकी वगैरे, म्हटलं नको आज काहीतरी आपण वेगळं बनवूया आणि साधं सोपं। मग मी मस्त आलू पराठे बनवले आणि आलू पराठेच खाऊन मग मी मस्त सकाळची सुरुवात केली। दिवसभर एवढं बोर झालं की आता थोडं खाली चालले, चहा वगैरे घेते, थोडं खाली फिरून येते आणि त्यानंतर मग स्वयंपाक पण करायचा आहे। तर चला मग आता खाली जाते एकदा। सारखं रूम मध्ये बसून पण एवढं बोर होतं ना, मग थोडंसं संध्याकाळच्या वेळेला मी खाली चालायला येते, थोडेफार राऊंड मारते। तिथं खाली छोटे बाळ वगैरे खेळत असतात, मग त्यांच्यासोबत थोडासा टाइमपास करून आणि मग स्वयंपाकाचा वेळ झाल्यानंतर मग मी वरती जात असते। पण आज खरंच म्हणजे असं एक वेगळाच कंटाळा आलेला होता,
तर थोडेफार राऊंड मारले आणि स्वयंपाकाची पण इच्छा नव्हती. थोडंफार असंच सकाळच्या सारखं काहीतरी स्नॅक्स वगैरे खाण्याची इच्छा झाली. पण म्हटलं सकाळी पण आलू पराठाच खाल्ला आहे, आत्ता पण असं थोडंसं लाईटच खाल्लं तर परत रात्री 12-1च्या दरम्यान खूप भूक लागती. मग आम्ही म्हटलं चला आता जेवायलाच आपण बाहेर जाऊया. मग जेवायला आम्ही शिवराज ढाब्याला आलो होतो आणि त्यानंतर मग मस्त एक भाजी घेतली, मस्त रोटी. आणि ही रोटीचा शेप बघू शकता इतका मोठा आहे ना, एक रोटीमध्ये एकदम सगळं म्हणजे एक माणूस तर फुलच होऊन जातो, अजिबातच दुसऱ्या गोष्टीची गरज नसते. त्यानंतर येताना मग आम्ही भाजी घेऊन आलो होतो उद्यासाठी टिफिनला. म्हटलं उद्या मस्त टिफिनला मेथीची भाजी बनवूया. मग मी मेथीची भाजी घेऊन आले होते मस्त. मग ती निवडत बसले. निवडण्याची अजिबातच इच्छा नव्हती, कारण इतकी थंडी वाढली आहे ना, असं वाटतं कधी मी ब्लँकेट घेऊन पडेल किंवा असं म्हणजे फरशीवर अजिबातच पायच ठेवू देत नाही, इतकं बोर होतं ना मग त्याच्यामुळे. आणि मग असं वाटतं की कधी कधी ऑफिसला गेलेलंच बरं पडतं. पण ऑफिसला पण आता मला सध्या वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे मला ऑफिसला पण जाता येत नाही. मग मी घरूनच काम करते. भाजी निवडून झाल्यानंतर म्हटलं चला भाजी झाकून ठेवूया आणि त्यानंतर उद्याचं लाईट वगैरे गेली तर शेंगदाणे पण मी मिक्सरमधून काढून ठेवणार होते, कारण कधी कधी लाईट नसते. मस्त भाजी निवडून झाली आणि उद्याची तयारी पण झाली. उद्या टिफिनला मी भाजी बनवणार आहे, त्यासाठी मस्त भाजी आता निवडली आणि येतानीच भाजी घेऊन आले होते. तर आता करायला गेले आणि एक आणि झालं, एक आत्ताच प्लेट पडली आणि ती अशी फुटूनच गेली डायरेक्ट. चला तर मग असा दिवस गेला, मस्त असा दिवस गेला. तुमचा पण दिवस मस्तच गेला असेल अशीच मी अपेक्षा करते. आणि चला भेटूया मग उद्या. आता झोपून घेते, उद्या मला ऑफिसला जायचं आहे सकाळी. त्यानंतर आता आवरते आणि झोपून घेते आता. तर चलो गाईज, बाय.